आज बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर काश्मीर आणि वैष्णोदेवीची ट्रिप 1 वर्षाच्या खंडानंतर आम्ही सुरू करत आहोत. गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे त्या टूरला आम्ही गेल्या वर्षीच ठरवलं होतं, पण जाऊ शकलो नाहीत. आज तो फायनली दिवस आलेला आहे आणि त्या टूरला आम्ही जात आहेत. सर्वप्रथम देवाचे दर्शन घेऊन या टूरची आम्ही सुरुवात करत आहोत. आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत एक पवित्र आणि रोमांचक प्रवासाला. बीड ते वैष्णोदेवी माता दर्शन या अविस्मरणीय यात्रेला. बीड ते पुणे अंतर साधारणतः 250 किलोमीटर आहे आणि हा प्रवास 5 ते 6 तासाचा आहे. रस्त्यात सुंदर निसर्ग, गाव आणि शेतीचे दृश्य पाहत आमचा प्रवास आनंदात सुरू झाला. काही तासाच्या अंतरानंतर आम्ही पोहोचलो पुणे रेल्वे. पुणे येथून आम्ही पकडली झेलम एक्सप्रेस, जी आम्हाला थेट जम्मू येथे घेऊन जाणार आहे. स्टेशनवर भरपूर गर्दी आहे, परंतु सर्व व्यवस्था सुरळीत आहे. परंतु सर्व व्यवस्था सुरळीत आहे. झेलम एक्सप्रेस सुरू झाली आणि आमचा लांबचा रेल्वे प्रवास सुरू झाला. हा प्रवास साधारणतः 30 ते 32 तासांचा आहे. या प्रवासात आम्ही अनेक मोठमोठ्या स्टेशनवरून जाणार आहोत. मनमाड, भुसावळ, भोपाळ, दिल्ली, मथुरा, पानिपत अशा वेगवेगळ्या स्टेशनवरून रेल्वे पुढे जात आहे. ट्रेनमध्येच जेवण, विश्रांती आणि खिडकीबाहेरील सुंदर दृश्य पाहत वेळ कसा गेला समजलेच नाही.
निसर्गाचे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले. रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाची तयारी सुरू केली. जम्मूवरून कटरा येथे जाण्यासाठी आम्ही मिनी ट्रॅव्हल्स गाडी घेतली. आले का? पूर्ण आले का? गुड. आले आले. रविवारी आपण आता कटराच्या दिशेने निघालो आहोत. सुंदर सुंदर असा प्रवास, सकाळची वेळ आहे. खूप छान पैकी वातावरण आहे. थोडस आभाळ पण आलेलं आहे. थोडासा पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. बस छान आहे. चांगले सर्व प्रवासी चांगले मिळाले आहेत आम्हाला. एकदम ग्रुप आमचा छान आहे. डोंगरातील वळणदार रस्ते आणि सुंदर निसर्ग हा प्रवास खूपच रोमांचकारी आहे. शेवटी आम्ही पोहोचलो कटरा येथे, जे वैष्णोदेवी यात्रेचे मुख्य ठिकाण आहे. येथे पोहोचल्यावर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन विश्रांती घेतली. कटऱ्याचे मार्केट पाहिले. खूपच सुंदर आणि आकर्षक मार्केट आहे. अशा पद्धतीने आमचा बीड ते कटरा प्रवास खूप आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला. या यात्रेत आम्हाला अनेक नवीन अनुभव मिळाले आणि माता वैष्णोदेवीच्या दर्शनाची उत्सुकता अधिकच वाढली.